संध्याकाळचे 7 वाजलेत. सकाळी 6 वाजता निघालेलो आणि रात्रीचे 7 वाजलेत. गाडीत बसला की झोप उडते. जी गावाला जायची एनर्जी असते ना, एक नंबर असते. चला कोकणात. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, मी आज चाललोय गावाला, कारण आपल्याला जायचं आहे एका लग्नाच्या शूसाठी. तर गावाला निघालोय. आता येऊन कुठे दादरला फायनली 4 तासानंतर ट्रेन आलेली आहे. हे बघा, ही आमची 7ची सकाळची ट्रेन 4 तासानंतर आता आली दादर स्टेशनला. सर्व पब्लिक खुश झाले. चला आता ट्रेनमध्ये प्रवेश करूया. हा बघा नुसता मोबाईलवरच आहे. 4 तास टाईमपास करते, कंटाळा आला मोबाईलवर. ह्या ट्रेनमध्ये आपण जाणार आता आपल्या गावाला. कारण टेन्शन नाही, कारण की आता आपल्याकडे तिकीट आपली कन्फर्म आहे. एकदम जाऊन बसायचं आहे तिकीटवरची सीटवर शोधून, बाकी काय नाही. चला ट्रेन थांबता येत आहे. एसीवाली आहे का आपली तिकीट? एसीवाली तिकीट आहे आपली? एसीवाली नाही ना. चला ट्रेनमध्ये भेटूया आता. यही सपना डब्बा है. आता आहे ना हां, S7 आज आहे. S7 मध्ये आपली तिकीट आहे. चला चढूया आता आपण आपल्या ट्रेनमध्ये. चले फर्स्ट चल. बाय बाय दादर. आता आमची ट्रेन आलेली आहे. चला ट्रेनमध्ये प्रवास करूया. हिरोईच आहे. 4 तासाची झोप मिळाल्या झाला तेव्हा झोप होऊन आपल्याला घरी पोचलोच अर्धे. एकदम खाली ट्रेन. 5 बियर मागवलं, 5 तास थांबलो. फुकट भेटतील रेल्वेकडून. कशी बोलवा मला नाही कळत. एकदम खाली ट्रेन मस्त आहे की. आपली तिकीट कुठे आहे? फायनली ट्रेन सुटलेली आहे दादरवरून. आमचा डबा सुटलेला आहे. बाय बाय दादर. चला कोकणात. मित्रांनो, ही आपली शीट आहे. इथे एक आहे, वरती एक आहे. हा बघा, झोपा आल्या सकाळपासून. हा बघा, देवदेव करणार, झोपण्यासाठी उठणार चिपणून ला. मस्त शीट आहे. इथे सामान ठेवलं आहे. इथे एक बॅग आहे, इथे एक आहे, वरती एक बॅग आहे. अजून ट्रेन खाली आहे पूर्ण. बघा, एकदम सुंदरशी ट्रेन. चला आता आपण इथे मस्तपैकी झोपूया. आराम करायचा, आराम. पूर्ण ट्रेन खाली आहे बोलते. मस्तपैकी आराम करत जायचं. मी चाललो आज माझ्या गावी. गावाला आहे आपल्या एक शूट आहे. आज एंगेजमेंट शूट आहे. उद्या हळद आणि परवा लग्न. असे 3 दिवस 3 कार्यक्रम आहे. तर मी आणि माझा मित्रसोबत आहे. आम्ही दोघं चाललो आहे गावाला वेडिंग शूटसाठी. तर सकाळी ट्रेन होती आपली 7:30ची. 7:30ची ट्रेन 7:30ला न येता 11 वाजता. तर आता आम्ही दादरवरून निघालो आहे. आता पोचू आपण ठाण्याला. तुम्हाला ट्रेन दाखवतो, एकदम पूर्ण खाली आहे. बघा पुढे. आज झोन इथे झोपला आहे बघा. मोबाईल पिक्चर बघतोय. लांब तंगड्याकडनं आरला नाही बघा. आणि ही आपली खालची सीट आहे बघा. ही माझी खालची सीट आहे. आता आपण येऊन पोचलो आहे ठाणा पब्लिक. ठाण्याला काय आहे, कचऱ्याची गर्दी आहे ठाण्याला. ठाण्याला पब्लिक ठाणा. गाडी लेट असण्याचा परिणाम बघा काय आहे. फुल पब्लिक. ही आहे ठाण्याची पब्लिक. ठाण्याला एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. ठाण्याला पब्लिक बघा. आता चढते पब्लिक, चढते बघा ठाण्याला. आला ठाणा. हे आहे ठाणा. ठाण्याला गाडी थांबली आहे. ठाण्याला खूप गर्दी आहे. ठाण्यावरून ट्रेन सुटले. आता डायरेक्ट पनवेल
मानगाव, खेड आणि चिपळूण. आता आहे ना ऋषी काका आलेत तिकीट चेक करायला. सर्वांची तिकीट चेक करता येते. आपली बुकिंग आहे तर आपलं टेन्शन नाही आहे. आपली चेक करून गेले आणि मी इथे गेटवर उभं राहिलो. गाडी स्लो झाली बघा. कोवळा कोवळा ऊन सकाळचा, मुंबईची थोडी थोडी गारगार थंडी. त्यात आपण असे डेटवर जरा मजा घेतो. मला काय आता झोप येणार नाही आहे. झोप आली होती तेव्हा झोपायला भेटलं नाही आणि आता झोप काय येणार नाही, कारण आता गावाला जायचं आहे तर झोप काय येत नाही. मराठी माणसं आहे, एकदा गाडीत बसला की झोप उडते. जी गावाला जायची एनर्जी असते ना एक नंबर असते. चला कोकणात यावा, कोकण आपला तसा. बोगदा लागतो आपल्याला मुंबईतून बाहेर पडताना. म्हणजे ठाण्यावरून निघालात ना की लागतो. आता आपण जरा पनवेलला पोचणार. बोगदा समाप्त. बोगद्यातून बाहेर पडलो आता आपण. आता आपली ट्रेन आली पनवेलला. पनवेलवरून मानगाव, मानगाववरून खेड, चिपळूण. मी मस्तपैकी एकदम ताणून देऊ हे बघा. आता आपण मानगावला भेटूया. आता येऊन पोचलो आपण खेडला. ट्रेन खेडला आले आणि खेडला पब्लिक एवढी उतरलंय ना, अर्धी ट्रेन खाली जाईल. दाखवतो तुम्हाला. आहे ट्रेन खेड. खेड की पब्लिक, फुल खेडची पब्लिक सर्व खाली. ट्रेन अर्धी खाली झाली. फुल पब्लिक खेडला उतरलेली मुले बघा. फायनली थोड्या वेळातच आपण पोचणार आहे आपल्या चिपळूण नगरीमध्ये. आणि सुंदर असा नजारा आणि चिपळूणचा बघा. ट्रेन आहे फिलिंग ढगात, कारण आम्ही आलो आमच्या कोकणात. चलो 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 ट्रेन खाली करो. फायनली आमचं गाव आलेलं आहे चिपळूण. आपल्या इथे पब्लिक इथे मग उतरला. खेडला पब्लिक उतरला. तास तुम्ही किती तास झाले सकाळपासून? 9 तासाचा प्रवास. फायनली चिपळूणमध्ये. बाय बाय. फायनली आम्ही येऊन पोचलो चिपळूणला. आणि चिपळूणला उतरल्यावर ही आहे ट्रेन. ह्या ट्रेनने आम्ही आलो आहे. 9 ते 10 तास लागले आम्हाला ह्या ट्रेनने यायला गावाला. आता आम्ही चाललो घरी. म्हणजे आता आम्ही जाऊन डायरेक्ट साखरपुड्याला आहे. इथूनच डायरेक्ट ह्याच्या गावी जाणार, अजिंक्य पाष्टीच्या गावी. गावाला आल्यावर फिटिंग ढगात. सुंदरशी फिटिंग. अजून 4:14 झालेले आहेत आता. आम्ही एवढा घरी असतो. सकाळी आलो ट्रेन भेटली असेल, निघाले असते तर मस्त आराम केला असता. हे बघा चिपळूण स्टेशन. आता आपण चाललो आहे बाहेर गाडी पकडायला. इथून बस पकडून घरी. इथून खाली आहे. बाहेर एंट्री मारा आता. पब्लिक, चिपळूण की पब्लिक, चिपळूण की पब्लिक. ह्या साईडला इकडून ऑटो मिळतात डायरेक्ट बस डेपो, नाहीतर चिंचनाका इथे यायला इथून. आणि त्या साईडला गेला तर इकडून बस ऑटो सर्व भेटतात. इकडून जरा जवळ पडतं, आम्ही म्हणून इकडून येतो. आणि ह्या साईडून चालतसुद्धा जाऊ शकतो आपण. रिक्षाने जातो आहे. रिक्षाची वाट बघतो, रिक्षा कुठली भेटते की बघा स्टेशनला जायला.
साई मंदिर रिक्षा स्टँड. फायनली आपल्याला रिक्षा भेटलेली नाही. आता आपण चालत चाललो आहे. बघा चाललो आता आम्ही चालत बस स्टँडला चिपळूण. 15-20 मिनटाचा रस्ता आहे तसा पण. बघा हे दोघांना चालले गावाले. चिपळूण हा आहे चिंच नाका. आपण येऊन पोचलो तर चिंच नाक्यात. हा आहे चिंच नाका. हा बघा चिंच नाक्यामध्ये पोचलोय. इथून सरळ गेलात की आपण पुढे बस टेको. आता आम्ही आलो आहे जेवायला. शुद्ध शाकाहारी जेवण जेवायला आलो आहे. त्यात उपवास पण आहे गणपती बाप्पाचा. तर आलो आता हॉटेलला जेवायला. वाजले 5 वाजले. 7 वाजता एंगेजमेंटला जायचं आपल्याला. रोटी थाळी नाही मार्ग तामाणे चपाती मिळणार ना चालेल. अगर हवा लागली तर बरं वाटते त्याला. थंड थंड पूल. त्याला आता जेवण आल्याकडून दाखवतो, जेवतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. फायनली आपली थाली आलेली आहे जेवणाची. डायरेक्ट सुरू. आपण फोटो नाही काढत बसतो. चला आता मंडळी जेवायला या. जेवून आपल्याला पुढचा प्रवास चालू करायचा. चला या. चिपळूणला आपण बाय बाय करत चाललो पुढच्या दिशेने. आणि समोर सुंदर सनसेट होतोय. आता समोर सनसेट झाला आहे. आता वाजायला 5:30 वाजायला हवे संध्याकाळचे. चला चिपळूण म्हणून बाहेर पडलो आहे. हा पाष्टे पाठीमागे बसलो आहे. चला आता आपण डायरेक्ट मार्गतामाणे. आता आलो आपण बस डेपोमधून चिंच नाक्यामध्ये. चिंच नाक्यामधून बाहेर पडणार आपण. गॉगरच्या दिशेने रवाना होणार आपली गाडी. सुंदर असा सनसेट झाला आहे. ही समोर बस आहे त्या बसमधून आपण आलो बोऱ्या चिपळूण. आणि हा आहे मार्गतामाणे. मार्गतामाणे मार्केटमध्ये उतारलो आहे. इथून आता आपलं जायचं आहे एका पुढच्या गावामध्ये. पाष्टे साहेब काहीतरी खायला घेत आहेत. पल्ला काय घेतोस? मामाला खायला मामाला बटर घेतोस आहे. पाष्टे साहेब मामाला बटर घेतात. मार्गतामाणे फुल मार्केट आहे मोठा. चला खायला घेऊया आणि रिक्षा पकडून जाऊया लोकेशनवरती. फायनली लोकेशनवर येऊन पोचलो आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. सकाळी 6 वाजता निघालेलो आणि रात्रीचे 7 वाजलेत. साईल आकांक्षा यांचं लग्न आहे आणि साखरपुडा आहे. हे आहे नवरदेवाचे घर. फायनली फ्रेश झालो. आता आम्ही चाललो साखरपुड्याला. इथे खाली नवऱ्याचं घर आहे. इथेच 5 मिनिटाच्या अंतरावर. आणि नवरीचं गाव आहे. एक गाव सोडून पुढे नवरीचं गाव आहे. तर आता आम्ही चाललो नवरीच्या गावी साखरपुड्याला. तयार झालो आहे. जरा टी शर्ट आंघोळून फ्रेश होऊन मस्त तयार झालो आहे. आणि हा आहे अजूच्या मामाचा घर अजिंक्य पाष्टे. इथे कॅमेऱ्याची बॅग भरत आहेत. रेडी टू मूव. हे बघा चष्मे विष्मे लावून बघा कसे. रेडी टू मूव ब्रो. हे माझी बॅग आहे. कॅमेऱ्याचे टाकले कपड्याचे ठेवलेले आहे. ते एकच बॅग घेऊन चाललो आहे. त्यांची घेऊन. आणि आता आपण चाललो आपल्या लोकेशनवरती. आता आपण येऊन पोचलो आहे नवरीच्या घरी. साखरपुडा इथे आहे. नवरीचं घर आहे हे. नवरदेव पाठीमागे आहे. आणि आम्ही येऊन पोचलो आहे नवरीच्या घरी. म्हणूनच काय आला असं इथं म्हणून. समज गए गुरु.
सकाळपासून रात्रीपर्यंत टाइम बघा 11 वाजले आले तरी साखरपुड्याचा मुहूर्त काही येत नाही अजूनपर्यंत. आयुष्याचे यायला लागलेत. खायदाबीन करत आहे. साहिल रिंग घे ना आता. नाही नाही फक्त ॲक्शन पाहिजे. फोटो पोज वाली पाहिजे. अष्टे भडाकलाय. कॅप सरळ कर, टोपी सरळ कर ना. हां हां थोडी खाली घे, थोडी खाली घे. गावाला थंडीचे परिणाम. गावाला थंडी खूप आहे तर ह्याने शेकोटी पेटवलं हे बघा. बरोबर आहे. ह्या साईडला नाही येत. लावा आग तुम्ही. अरे नाही वायर ती काय एवढी काय